मित्र, वाल्मिकी रामायणावर ज्यांना सर्वार्थाने अर्वाचीन वाल्मिकी म्हणता येईल अशा डॉक्टर रवींद्रनाथ टागोरांनी एक प्रसिद्ध आक्षेप घेतलेला आहे. प्राचीन साहित्य नावाचं त्यांचे पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये काव्यसृष्टीतील उपेक्षिता नावाचा एक लेख आहे. त्या लेखामध्ये काव्यसृष्टीमध्ये उपेक्षित राहिलेल्या विशेषतः स्त्री पात्रांबद्दलचा कळवळा रवींद्रनाथांनी व्यक्त केलेला आहे. त्या ओघात त्यांनी वाल्मिकीवर सुद्धा एक आक्षेप घेतलेला आहे. वाल्मिकीचं रामायण हे जगातलं पहिलं महाकाव्य. त्या महाकाव्यामध्ये रामचंद्राच्या व्यक्तिचित्राला न्याय दिलेला आहे, ते स्वाभाविक आहे. सीता ही नायिका आहे तेव्हा तिच्याही व्यक्तिचित्राला न्याय मिळालेला आहे. लक्ष्मण रामचंद्राबरोबर सतत होता, त्याच्याही व्यक्तिचित्राला पूर्ण न्याय दिला गेला आहे. परंतु जी लक्ष्मणाच्या पाठोपाठ वनवासात न जाता 14 वर्ष राजप्रासादात राहिली आणि राजप्रासादात राहूनही जिने आयुष्याच्या ऐन उमलत्या तारुण्यामध्ये 14 वर्षाचा घनघोर वनवास सहन केला, त्या उर्मिलेच्या व्यक्तिचित्राला बघी महाकवीच्या प्रतिभेने न्याय दिलेला नाही आहे. ती उपेक्षित राहिली असा रवींद्रनाथांचा आक्षेप आहे आणि तो बहुंशी खरा आहे. उर्मिलेच्या दुःखाकडे वाल्मिकीच्या प्रतिभेने दुर्लक्ष केलं ही गोष्ट खरीच आहे आणि त्याबद्दल वाल्मिकीला जो दोष दिला आहे त्यातही आक्षेप घेण्यासारखं काही नाही. तरी पण वाल्मिकीकडून उर्मिला उपेक्षित का राहिली हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की जगातलं पहिलं महाकाव्य हे रामायण आहे, महाभारत नाही आहे. या माझ्या विधानाचा अर्थ असा आहे की ही रामकथा आहे. राम नावाच्या एका माणसाच्या जीवनाची कहाणी या महाकाव्यामध्ये सांगितलेली आहे. ते महाभारत नाही असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा मला म्हणायचं आहे, महाभारत एका वंशाची कहाणी आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रधान पुरुष पात्र आहेत, त्यांच्या जीवनाचे सर्व प्रसंग त्यामध्ये आले आहेत. रामायणामध्ये ते येणं अपेक्षित नाही आहे. रामायणामध्ये रामचंद्राची जी व्यक्तिरेखा आहे ती प्रधान आहे. ती किती प्रधान आहे हे समजावून सांगण्याकरता मला कालिदासाच्या एका प्रसिद्ध उपमेचा आश्रय घ्यावा लागेल. ती उपमा रघुवंशातली आहे. दीपशिखा कालिदास असं त्या उपमेवरून कालिदास ओळखला जातो. दीपशिखेची उपमा आहे. रघुवंशामध्ये इंदुमतीच्या स्वयंवराचं वर्णन आहे. इंदुमती ही विदर्भाची राजकन्या. पूर्वीच्या काळी आमचा विदर्भ हा सुंदर सुंदर राजकन्यांसाठी प्रसिद्ध होता. ही विदर्भाची राजकन्या आणि तिचं स्वयंवर पुकारलं गेलेलं होतं. त्या स्वयंवराकरता देशोदेशीचे राजपुरुष तिच्या प्राप्तीच्या अभिलाषेने स्वयंवर मंडपामध्ये उपस्थित झालेले होते. इंदुमती स्वयंवरमाला धारण करून स्वयंवर मंडपाच्या प्रवेशद्वारामध्ये उपस्थित झाली. तिचं ते लखलखीत लावण्य पाहून सर्व उपस्थित राजपुरुषांच्या अंतःकरणामध्ये चलबिचल सुरू झाली आणि भान न राहून त्यांच्या विवेकहीन अशा रीतीच्या चेष्टा सुरू झाल्या. त्याचंही तपशीलवार वर्णन कालिदासांनी रघुवंशामध्ये केलेलं आहे. ते अभिप्रेत नसल्यामुळे मी ते सांगत नाही. परंतु दुसरी एक उपमा दिलेली आहे. इंदुमतीबरोबर तिची एक मैत्रीण होती. ती मैत्रीण प्रत्येक राजपुरुषासमोर इंदुमतीला न्यायची. त्या राजपुरुषाचं वर्णन तिला ऐकवायची. त्याचं नाव काय, त्याच्या वंशाचं नाव काय, त्याची संपत्ती किती, त्याचं राज्य केवढं, त्याचा इतिहास काय, त्याचा लौकिक कशात आहे, त्याचा पराक्रम किती, त्याच्या विद्या कोणत्या, या सगळ्यांचं वर्णन करायचे. आणि ते वर्णन ऐकल्यानंतर इंदुमती एक शब्द न बोलता मानेनीच पुढे चल अशी खूण करायची आणि त्या दोघी दुसऱ्या राजपुरुषाकडे जायच्या. अशा स्वयंवर मंडपामध्ये एका राजपुरुषाकडून दुसऱ्या राजपुरुषाकडे सहजपणे जाणाऱ्या इंदुमतीला उद्देशून कालिदासांनी एक उपमा दिलेली आहे. ती म्हणजे सरोवरामध्ये लाटा उचंबलत असाव्यात. उचंबळत्या लाटांसरशी एखादी हंसी ज्याप्रमाणे अल्लादपणे एका कमलाच्या फुलापासून दुसऱ्या कमलाच्या फुलाकडे आपोआप सरकत जाते, त्याप्रमाणे इंदुमती ही एका राजपुरुषाकडून दुसऱ्या राजपुरुषाकडे सरकत जात होती. ही उपमा चांगली आहे पण मला ती अभिप्रेत नाही आहे. दुसरी उपमा आहे ती आहे संचारिणी दीपशिखैव रात्रौ यम यम व्यतीयाय पतिं वरासा नरेंद्र मार्गाट्टैव प्रपेदे विवर्ण भावम ससभूमिपाला. एखादी दीपशिखा असते म्हणजे दीपज्योत असते. ती ज्या दालनाकडे जाते ते दालन प्रकाशाने उजळून निघतं आणि ज्या दालनातून ती निघून जाते ते दालन अंधारामध्ये बुडून जातं. त्याप्रमाणे इंदुमती स्वयंवरमाला धारण करून आपल्याकडे येत आहे हे दिसल्याबरोबर त्या विशिष्ट राजपुरुषाचा चेहरा आशेने आणि आनंदाने उजळून जायचा आणि ती समोरून निघून गेली
की तो निराशेच्या काळोखानी कालवंडून जायचा. ही दीपशिखेची उपमा कालिदासाने दिली. मला असं वाटतं की रामायणामध्ये रामचंद्राची जी मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे ती अशा दीपशिखेसारखी आहे. रामायणातली प्रधान पात्र आणि रामायणातले प्रमुख प्रसंग हे या दीपशिखेभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. प्रदक्षिणा घालताना जेवढा त्यांच्या आयुष्याचा, जेवढा त्यांच्या व्यक्तित्वाचा भाग हा दीपशिखेच्या प्रकाशाने प्रक्षाळून निघेल, तेवढ्याच चित्रण करण्याची जबाबदारी वाल्मिकीच्या प्रतिभेने पत्करलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे इतर अनेकांची व्यक्तिरेखा त्यामध्ये यावं असं जरी आपल्याला वाटत असलं तरी त्यामध्ये न आल्याबद्दल आपल्याला दोष देता येत नाही. लग्न समारंभामध्ये फोटोग्राफर वधूवरांचे फोटो घेतो, जास्तीत जास्त वधूवरांच्या आईवडिलांचे फोटो घेतो, कुटुंबियांचे फोटो घेतो. मंडपामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या टाळ्या वाजण्यातून स्वयंवर किंवा लग्न जाहीर होत असतं. त्या प्रत्येकाचा फोटो निघणं शक्य नसतं. अपेक्षा बाळगायला हरकत नाही, परंतु उर्मिलेच्या दुःखाकडे वाल्मिकींनी दुर्लक्ष केलं. हे जरी वाईट झालं असलं तरी वाल्मिकीच्या प्रतिभेला त्याबद्दल आपल्याला दोष देता येत नाही. याचं कारण ती रामकथा आहे. लक्ष्मण रामचंद्राच्या बरोबर राहिला, त्यामुळे लक्ष्मणाच्या व्यक्तिचित्राला न्याय मिळणं सहज स्वाभाविक होतं. उर्मिलेच्या व्यक्तिचित्राला न्याय मिळाला नाही, तसं मांडवीच्या व्यक्तिचित्राला कुठे मिळाला, श्रुतकीर्तीच्या व्यक्तिचित्राला कुठे मिळाला. मांडवी, श्रुतकीर्ती या भरत आणि शत्रुघ्नांच्या बायका, त्यांच्या व्यक्तित्वाला सुद्धा न्याय मिळाला नाही. त्याच्याबद्दल आपण त्याला दोष देता कामा नये. मित्रांनो, उर्मिलेच्या व्यक्तिचित्राला वाल्मिकीच्या प्रतिभेने न्याय दिलेला नाही याबद्दल त्याच्यावर दोषारोपण करण्यापूर्वी माझ्या एका विधानाकडे आपण लक्ष द्या. वाल्मिकीच्या प्रतिभेने एका व्यक्तिचित्राला 100पेक्षा जास्त टक्क्यांनी न्याय दिलेला आहे. रामचंद्रा इतकीच प्रधान, रामचंद्रा इतकीच प्रबंध व्यापी अशा रीतीची व्यक्तिरेखा आहे. काही ठिकाणी ती रामचंद्रा इतकीच प्रभावी आणि एखाद्या ठिकाणी तर रामचंद्रापेक्षा प्रभावी व्यक्तिरेखा ठरलेली आहे. तिचं नाव आहे लक्ष्मण. या व्यक्तिचित्राला तुमच्या माझ्या भाविकतेने आणि तुमच्या माझ्या रसिकतेने सुद्धा गेली 6000 वर्ष उपेक्षेत ठेवलेलं आहे. त्याचंच चित्रण मला आज आपल्यासमोर करायचं आहे. मी आपल्याला म्हणालो लक्ष्मण ही वाल्मिकीच्या रामाची प्रधान व्यक्तिरेखा आहे. रामचंद्रा इतकीच प्रभावी आहे, रामचंद्रा इतकीच प्रबंध व्यापी आहे. रामचंद्राच्या व्यक्तिरेखेला आपण न्याय दिला, लक्ष्मणाच्या व्यक्तिरेखेला दिला नाही. क्वचित प्रसंगी लक्ष्मण हा रामचंद्रापेक्षा प्रभावी आणि तेजस्वी वाटतो. ज्यावेळेला रामचंद्राचा यव्वराज्याभिषेकाचा घास हिरावून घेण्यात आला आणि ती स्वप्न पाहणाऱ्या रामचंद्राला एकदम 14 वर्षाच्या वनवासाची शिक्षा मिळाली, अजिबात कुरकुर न करता रामचंद्रांनी त्या शिक्षेला मान्यता दिली. रामचंद्रांनी निषेध व्यक्त केला नाही, असंतोष व्यक्त केला नाही, प्रतिकार केला नाही, बंडखोरीची भाषा केली नाही. यव्वराज्याभिषेकाला तो जितक्या लीलया सिद्ध झाला तितकाच वनवासालाही सिद्ध झाला. परंतु या उलट रामचंद्रांनी प्रतिकार करायला पाहिजे होता, बंड करायला पाहिजे होता, विरोध करायला पाहिजे होता, निषेध करायला पाहिजे होता, आपली नापसंती जाहीरपणे व्यक्त करायला पाहिजे होती. रामचंद्राच्या वतीने ती लक्ष्मणाने केल्याचं आपल्याला रामायण सांगतं. लक्ष्मणाच्या कानावर जेव्हा बातमी पडली तेव्हा तो संतप्त झाला. दान पावला आपटीत तो रामचंद्राच्या मंदिरामध्ये आला. रामचंद्र तिथे नव्हते, कौसल्याच्या मंदिरामध्ये तिचा निरोप घेण्याकरता गेले आहेत असं त्याला कळलं. तो तसाच कौसल्याच्या मंदिरामध्ये आला आणि कौसल्याच्या समोर रामचंद्राला त्यांनी प्रश्न विचारला, ऐकतोय ते खरं आहे? रामचंद्राने सांगितलं हो. त्याने म्हटलं जर खरं असेल तर हा अन्याय आहे. रामचंद्राने सांगितलं खरं आहे. लक्ष्मण म्हणाला जर अन्याय असेल तर तो आपण सहन करता कामा नये. रामचंद्र म्हणाले तेही खरं आहे. लक्ष्मण म्हणाला अन्याय जर सहन केला तर अन्याय शिरजोर होत जातो, तेव्हा त्याचा वेळीच प्रतिकार झाला पाहिजे. रामचंद्र म्हणाले तेही खरं आहे, परंतु लक्ष्मणा त्यापेक्षा एक खरं आहे, ते तू ऐकून ठेव. माणसाचं प्राक्तन हे अत्यंत बलवत्तर असतं, अनुल्लंघनीय असतं. त्याच्या प्रारब्धामध्ये जे असतं ते त्याला बदलता येत नाही, त्याला सोडता येत नाही. तेव्हा तू प्रतिकाराची भाषा करणं उपयोगाचं नाही. तुम्हाला सांगतो, कैकेयीने रामचंद्रावर अन्याय केला, हक्काचं यव्वराज्यपद नाकारून त्याला 14 वर्षाच्या वनवासाची शिक्षा झाली. याबद्दल लक्ष्मणाला जितका संताप आला नसेल तितका रामचंद्राने प्राक्तनाची भाषा करावी याचा त्याला संताप आला. प्राक्तन, प्रारब्ध, दैव, नशीब ही सगळी नपुसकलिंगी नामं व्याकरणामध्ये सांगितलेली आहेत. हे मित्रांनो महापुरुषांच्या उपयोगासाठी नाहीत. ही तुमच्या माझ्या सामान्य माणसाकरता परमेश्वराने अत्यंत दयाळू बुद्धीने उत्पन्न करून ठेवलेली आहेत. तुमच्या माझ्या अपेक्षा, आकांक्षा भव्य असतात आणि त्या
अस्तित्वात आणण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती आपल्याजवळ अल्प असते. अशावेळी आपल्या उपयोगी पडावा, आपल्याला समर्थन करता यावं, यासाठी परमेश्वराने हे नियतीचं निमित्त उत्पन्न केलेलं आहे. असा कोणता महापुरुष आहे की ज्याला नियती अनुकूल होती, ज्याला दैव अनुकूल होतं? कोणत्याही महापुरुषाच्या चरित्रामध्ये आपण पहा, कधीही नियती निरांजनाचं तबक घेऊन त्याच्या स्वागतासाठी त्याच्या वाटेवर आली आहे असं दृश्य आपल्याला दिसणार नाही. दैव सतत प्रतिकूल होतं आणि प्रतिकूल दैवावर मात करून, प्रतिकूल दैवाला पायाखाली तुडवीत त्याला आपला मार्ग आक्रमण करावा लागला आणि विजय संपादन करावा लागला. अशा महापुरुषांची चरित्र इतिहास आपल्या वक्षभागावर एखाद्या सुवर्ण पदकासारखा मिरवीत असतो. प्राक्तनाचं निमित्त सांगावं रामचंद्रांनी, नियतीचं निमित्त सांगावं. लक्ष्मण इतका कडाडला रामचंद्रावर, म्हणाला तुम्हाला काही वाटत नाही? नियतीची सबब सांगतात. अरे किन्नाम कृपणम दैवम अशक्तम अभिशंससे विक्लवो वीर्यहीनो यस्स दैवम पर्युपासते. जो नापाक असतो, नामर्द असतो, करंटा असतो, दुबळा असतो, त्याने नियतीचं निमित्त सांगायला पाहिजे. जो स्वाभिमानी आहे, जो पराक्रमी आहे, जो कर्तृत्व संपन्न आहे, त्याने नियतीचं नावसुद्धा उच्चारता कामा नये. इतकंही असून जर तुम्हाला असं वाटत असेल, वीरा संभावितात्मानः न दैवम पर्युपासते, स्वाभिमानी पुरुष, वीर पुरुष कधीही दैवाचं नाव उच्चारित नाहीत. आपल्याला जर असं वाटत असेल की रामचंद्राचं दैव हे अत्यंत अनुल्लंघनीय आहे, तर मी आज तुम्हाला आव्हान देतो. लक्ष्मण म्हणतो की प्रभू रामचंद्राचं प्रारब्ध आणि लक्ष्मणाचा पराक्रम यामधली झुंज आज अयोध्येच्या नागरिकांसमोर होऊनच जाऊ द्या. मी तुम्हाला आश्वासन देतो, अद्य मे पौरुषहतम दैवम द्रक्ष्यन्ति वै जनाः. आज माझ्या पौरुषाने रामचंद्राचा प्रारब्धाचा पराभव केल्याचं ऊर्जस्वल दृश्य अयोध्येच्या प्रजाजनांना पाहूनच घेऊ द्या. लक्ष्मणाचं ते तेज पाहिलं, तो आवेश पाहिला, रामचंद्र अत्यंत प्रभावित झालेत. लक्ष्मणाला म्हणालेत की ते दैव बिव जाऊ दे, दैवाचं खरं नाही. समजा दैवाचं खरं असलं आणि रामचंद्रांनी दैवासमोर मान तुकवली असली तरी रामचंद्राचं फारसं चुकलं असं मी मानत नाही. याचं कारण पुन्हा कालिदासाचा आश्रय घेतो. कालिदासाचं कुमारसंभव नावाचं महाकाव्य आहे. त्या महाकाव्यामध्ये तारकासूर नावाचं दैत्य अत्यंत माजलेलं आहे. इतका माजला आहे की संपूर्ण त्रिभुवनाला त्यांनी त्राही भगवान करून सोडलेलं आहे. म्हणून देवांचं शिष्टमंडळ या तारकासुराच्या हालांपासून सर्वांचं संरक्षण करण्याची प्रार्थना करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेलं. ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवाने दिलेलं उत्तर आहे की तारकासूर अत्यंत अनावर झालेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांना तो अत्यंत छळतोय याची मला जाणीव आहे. पण त्यापेक्षा तुम्ही जाणीव ठेवणं आवश्यक आहे की ज्या वरामुळे तारकासूर इतका अनावर झालेला आहे तो वर तारकासुराला मीच दिलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या वराने उन्मत्त झालेल्या तारकासुराच्या निपाताचा उपाय सांगणं मला शोभणार नाही. त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या तोंडी कालिदासाने एक सुभाषित घातलेलं आहे. कालिदास म्हणाला ब्रह्मदेवाच्या तोंडून की विषवृक्षोपी संवर्ध्य स्वयं छेत्तुम असांप्रतम. तुमच्या हाताने जर तुम्ही विषाचा वृक्ष लावला असेल तर तुमच्या हाताने तो तुम्हाला कापता येणार नाही. जर नियतीचे नियम हे परमेश्वर कृत असतील तर परमेश्वराच्या अवताराला त्याचं उल्लंघन करता येणं शक्य नाही. जे कायदे बनवतात त्यांना कायद्याचं उल्लंघन करण्याची मोकळीक नसते. तेव्हा रामचंद्रांनी नियतीचं निमित्त पुढे केलं आणि वनवासाला जाण्यासाठी संमती दिली आहे. तर रामचंद्राचं काही चुकलं असं मला वाटत नाही. पण प्रतिकूल दैवाच्या विरुद्ध झुंज देण्याची जी हिम्मत, जे धैर्य, जे तेज लक्ष्मणाने दाखवलं त्याच्यापुढे रामचंद्र निष्प्रभ होऊन गेलेत. हे बाकी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. रामचंद्र म्हणालेत की ते दैव बिव जाऊ दे लक्ष्मणा, पण खरं सांगू बापाच्या आज्ञेचं उल्लंघन करण्याची हिम्मत भैया आपल्यामध्ये नाही आहे. नास्ति शक्तीर पितुर्वाक्यम समतिक्रमितुम मम प्रसादये त्वाम शिरसा गंतुमिच्छाम्यहम वनम. तेव्हा तुझी प्रार्थना करतो की मला तू वनामध्ये जाण्याची परवानगी दे. बापाच्या इच्छेचं उल्लंघन करण्याची हिम्मत माझ्यामध्ये नाही. लक्ष्मण पुन्हा संतापला, म्हणाला बापाची आज्ञा? कोणत्या बापाची? कोणती आज्ञा? कोणत्या अवस्थेतली? तो म्हणायला लागला विपरीतश्च वृद्धश्च विषयैश्च प्रदर्शितः. अरे हा नृप किमवना ब्रूया चोद्यमानस समन्मथः. हा साठी बुद्धी नाठी झालेला थेरडा, कैकईच्या कामवासनेने भान हरपलेला, अशा अवस्थेत काय बरळेल याचा नेम नाही. त्याच्या ओठातून उघालेला प्रत्येक शब्दाचं परिपालन करण्याची जबाबदारी तू पत्करणार आहेस काय? रामचंद्र म्हणाले मग तुझं मत काय? तो म्हणाला माझं मत असं आहे
की जो बाप मुलाच्या कल्याणावर निखारे ठेवायला धजावला असेल तो त्या मुलाचा बाप राहत नाही, तो त्या मुलाचा मित्र राहत नाही, तो त्या मुलाचा शत्रू होतो. आणि अशा वेळेला शत्रूशी जे वर्तन करायचं ते जन्मदात्या बापाशी सुद्धा बिनदिक्कतपणे करायला हरकत नाही. लक्ष्मणाचे शब्द असे आहेत की प्रोत्साहितो यम कैकय्या संतुष्टो यदिना पिता अमित्रभूतो. अमित्रभूतो म्हणजे शत्रू झालेला आहे, त्याला निस्संगम बध्यताम, एकटं गाठून त्याला कैद केलं पाहिजे. प्रसंग पडला तर वध्यतामपी, ठार मारलं पाहिजे. स्वतःच्या जन्मदात्याबद्दल लक्ष्मण असं बोलतोय, स्वतःच्या जन्मदात्याबद्दल लक्ष्मण असं बोलतोय. त्यावेळेला ते प्रसिद्ध सुभाषित आलेलं आहे, कार्यकार्यम अजानतः उत्पथम प्रतिपन्नस्य कार्यम भवती शासनम. लक्ष्मणाचा तो आवेश पाहिला, ती तयारी पाहिली, रामचंद्राच्या प्रेमाखातर बापाच्या प्रेमाचा नकार देणारी ती तयारी पाहिली. रामचंद्र म्हणाला, तरी सुद्धा लक्ष्मणा मी वनामध्ये जाणार, मला वनामध्ये जाऊ दे. रामचंद्र नियती शरण होते, लक्ष्मण नियतीच्या विरोधात गेला. वनवासात जाणं हे लक्ष्मणाच्या निशिबात नव्हतं. वनवासात रामचंद्राबरोबर लक्ष्मणाने जावं अशी कैकेयीची पोट सूचना नव्हती. तरीसुद्धा रामचंद्र निघालेत, लक्ष्मण त्यांच्या मागोमाग निघालाच. रामचंद्र निघाले, लक्ष्मण त्यांच्या मागोमाग निघालाच. रामचंद्राने त्यांना परावृत्त करण्याचा परोपरीने प्रयत्न केला. रामचंद्र त्याला म्हणाले की अरे मला शिक्षा झाली, ती भोगण्याकरता मी जातोय. मी काही बदल म्हणून जात नाहीये, हवा पालट म्हणून जात नाहीये. तुला माझ्याबरोबर येण्याची काही गरज नाही, तुला माझ्याबरोबर येण्याची अट नाही, अपेक्षा नाही, नोंदसुद्धा नाही. कशाला आपला जीवात सुखाचा जीव दुःखामध्ये टाकतोस. लक्ष्मण म्हणाला, जर आपण वनामध्ये जाणार असाल तर मी आपल्या मागोमाग येणारच. रामचंद्राने परोपरीने समजूत घातली, त्याला एका कारस्थानाची कल्पना दिली. म्हणाला, रामचंद्र म्हणाले, लक्ष्मणा तुला कल्पना आहे, माझ्या हक्काचं राज्यपद माझ्यापासून हिरावून घेऊन आणि 14 वर्षापर्यंत भरताला निष्कंटकपणे राज्य करता यावं यासाठी कारण नसताना, निरपराध असताना मला 14 वर्षाच्या वनवासाची शिक्षा दिली. या ठिकाणी कैकेयीच्या कारस्थानाचा पूर्वार्ध तेवढा पूर्ण झालेला आहे, उत्तरार्धाला अद्याप आरंभ व्हायचा आहे. कदाचित उत्तरार्धामध्ये ती आपल्या वडिलांची हत्यासुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा कैकेयीच्या भावी कारस्थानांवर माझ्या वतीने लक्ष ठेवण्यासाठी माझा प्रतिनिधी म्हणून तुला राजप्रासादामध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे. रामचंद्रांनी राजकीय व्यूहाची कल्पना दिली, लक्ष्मणाला सावध केलं. लक्ष्मणाने नाकारलं. तऱ्हेतऱ्हेची प्रलोभनं लक्ष्मणासमोर ठेवलीत. लक्ष्मण म्हणाला, दादा अरे अयोध्येच्या साम्राज्याचा काय लालूच दाखवता तुम्ही. प्रत्यक्ष स्वर्गाचं साम्राज्य जरी मला मिळालं, न स्वर्गलोकाक्रमणं नामरत्वम अहमृणे ऐश्वर्यम चापी लोकानाम कामयेन त्वया विना. मला स्वर्गाचं साम्राज्य नको जर तू माझ्याबरोबर नसशील तर, मला अमरपद नको जर तू माझ्याबरोबर नसशील तर, आणि मला पृथ्वीवरचं सर्वोच्च ऐश्वर्य नको जर तू माझ्याबरोबर नसशील तर. आणि जर तू माझ्याबरोबर असशील तर काय करायचं स्वर्गाचं साम्राज्य, काय करायचं अमरपद, काय करायचं पृथ्वीवरचं सर्वोच्च ऐश्वर्य. दादा, लक्ष्मण कळवळून म्हणाला, भवांस्तु सह वैदेह्या गिरिसानुषु रंससे अहम सर्व करिष्यामी जाग्रत स्वपतश्यते. भगवती सीता बहिणींबरोबर आपण गिरिकंदरांमध्ये खुशाल विहार करा. आपण जागे असा की झोपले असा, आपल्या दोघांच्याही सर्वतोपरी संरक्षणाची काळजी वाहण्यासाठी मला आपल्याबरोबर वनवासामध्ये येऊ द्या. आणि लक्ष्मण रामचंद्राबरोबर वनवासात गेला. रामचंद्राने वनवासात जावं असं विधिलिखित होतं, लक्ष्मणाने जावं असं नव्हतं. लक्ष्मण स्वतः आपल्या पावलांनी त्या प्रारब्धाच्या गुहेमध्ये शिरला आणि अस्ताव्यस्त सुस्तावून पडलेल्या त्या प्रारब्धाची आयाळ उपटून त्याला आपल्या मागोमाग खेचून आला. आपल्याशी झुंज करायचं त्याला आव्हान केलं आणि त्याचा पराभव करून लक्ष्मण पुढे झाला. जो प्राक्तनाचा पराभव करतो त्याच्यावर महाकाव्य लिहिली जातात. मित्रांनो, खरा लक्ष्मण हा रामायणाचा नायक असा म्हटला जायला पाहिजे. इतके गुण लक्ष्मणामध्ये आहेत. लक्ष्मण हा नियतीशी बेगुमानपणे सामना करतो. लक्ष्मण अत्यंत पराक्रमी आहे. इतका पराक्रमी आहे की त्यामुळेच रामचंद्राने अश्वमेध यज्ञाचा संकल्प सोडला. त्यावेळेला अश्वाच्या संरक्षणाकरता
त्यांनी लक्ष्मणाची नियुक्ती केली. दिग्विजय करीत अश्व जाणार होता जगामध्ये, त्या प्रत्येक ठिकाणी विजय संपादन करून आणण्याची ताकद लक्ष्मणामध्ये आहे असा विश्वास रामचंद्राच्या ठिकाणी होता. इतका लक्ष्मण पराक्रमी होता. रावणाचं युद्ध झालं. रामाने रावणाचा पराभव केला. ऋषीलोक रामचंद्राच्या भेटी करता आले, त्याचं अभिनंदन करायला आलेत. म्हणाले, रामचंद्रा, तू रावणाचा पराभव केल्यास त्याचा आम्हाला फारसा आश्चर्य वाटत नाही. याचं कारण पराभवाची रावणाला सवय आहे. त्याच्या अगोदर सहस्रार्जुनाने रावणाचा पराभव केला होता. वालीने रावणाचा द्वंद्वयुद्धामध्ये पराभव केलेला होता. तेव्हा रावणाचा पराभव तू केलास याचं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. पण ज्याने युद्धामध्ये इंद्राला सुद्धा जिंकलेलं होतं, अशा इंद्रजिताचा पराभव लक्ष्मणाने केला, याचं आम्हाला विशेष कौतुक आहे. याचं आम्हाला विशेष कौतुक आहे. रामचंद्राकडून किंवा लक्ष्मणाकडून घेण्यासारखं त्या निस्पृह ऋषींना काही नव्हतं. पण त्यांनी निरभिलाष वृत्तीनं लक्ष्मणाच्या पराक्रमाचं वर्णन केलं. मित्रांनो, लक्ष्मण हा अत्यंत पराक्रमी होता. शौर्य, अतुलनीय शौर्य हे लक्ष्मणाच्या विभूतिमत्वाचं दुसरं लक्षण होतं. या लक्ष्मणाच्या विभूतिमत्वाचं तिसरं लक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत उज्ज्वल आहे. त्या लक्षणामुळे लक्ष्मण हा भारतीय वाङ्मयामध्ये विशेषतः चारित्र्याच्या बाबतीत उपमान होऊन बसलेला आहे. चारित्र्य कसं? लक्ष्मणासारखं असा उपमान होऊन बसलेला आहे. लक्ष्मणाच्या उज्ज्वल आणि धगधगीत चारित्र्याचे 3 पुरावे वाल्मिकी रामायणामध्ये आहेत. पहिला, ज्या वेळेला रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की सुग्रीवानी वालीचा वध आपल्या हातून करून घेतला, संपूर्ण किष्किंधेचं राज्य आपल्या हातून मिळवलं आणि तो राज्य उपभोगतोय, याच्या मोबदल्यामध्ये झालेल्या कराराप्रमाणे पर्जन्यकाळ संपताबरोबर सीतेच्या शोधाची जबाबदारी त्यांनी पार पाडायला हवी होती. पण पावसाळा संपून इतके दिवस झाले, अजून सुग्रीवानी सीतेच्या शोधाचे प्रयत्न चालवलेले नाहीत. हा एक प्रकारचा वचनभंग आहे आणि विश्वासघात आहे. रामचंद्र संतप्त झाले आणि त्यांनी लक्ष्मणाला बोलावलं आणि लक्ष्मणाला सांगितले की तू सुग्रीवाकडे जा आणि त्याला सांग, म्हणावं, विश्वासघाताचं प्रायश्चित्त वालीला देणारे हात अद्याप शाबूत आहेत. जर तुझ्या हातून विश्वासघात झाला तर आपल्या नात्याकडे न पाहता तुलाही शासन करण्याची जबाबदारी ते पार पाडल्याशिवाय राहणार नाहीत. रामचंद्राचे शब्द असे आहेत, सुग्रीवाला सांग, नसस संकुचित पंथा येन वाली हतोगतः. वाली ज्या मार्गाने गेला तो मार्ग अद्याप संपुष्टात आलेला नाही. तूही जर तसाच वागणार असशील तर तुलाही त्या मार्गाने जावं लागेल. रामचंद्र संतप्त झालेत, त्यापेक्षा लक्ष्मण जास्ती संतप्त झाला. राग होता रामचंद्राचा, पण लक्ष्मणामध्ये तो इतका अवतरला की लक्ष्मणाचा राग रामचंद्रापेक्षा जास्ती झाला. सुभाषितकार म्हणतोच, उन्हाळ्यामध्ये, ग्रीष्म ऋतूमध्ये भरमध्यांनी सूर्य इतका तळपत असतो की डोक्याला त्याचा ताप सहन होत नाही. त्यापेक्षा सूर्याच्या उष्णतेने गरम झालेली जी वाळू असते ती पायांच्या तळव्यांना त्याहीपेक्षा सहन होत नाही. डोक्याला ताप एकावेळी सहन होईल, पण गरम वाळू पायाच्या तळव्यांना सहन होत नाही. सुभाषितकार म्हणतो, रविरपेन दहती तादृक यादृक दहती वालू का निकरहा. ज्याप्रमाणे वाळू तापते तितका सूर्यसुद्धा तापत नाही. लक्ष्मण संतापला तितका रामचंद्रसुद्धा संतापला नाही. लक्ष्मणाचा संताप त्याच्या कृतींमधून दिसत होता. सुग्रीवाकडे जात होता, वाटेमध्ये दगड आला तर रागारागाने ठोकर मारायचा, उडवून लावायचा. एखादा झुडूप आलं, सपाटून त्याच्यावर वार करायचा, कापून टाकायचा. संतापाने फणफणलेला लक्ष्मण रामचंद्राचा निरोप घेऊन आपल्याकडे येतोय हे हेरांकडून सुग्रीवाला कळलं आणि अत्यंत चतुर अशा राजकीय मुत्सद्दी माणसासारखा तो वागला. त्याने तारेला बोलावलं. तारा ही वालीची बायको. वाली मरण पावल्यानंतर सुग्रीवानी तिच्याशी लग्न केलं. तारेला बोलावलं त्यांनी आणि तिला ही बातमी सांगितली. म्हणाला, अगं लक्ष्मण येतोय. ती म्हणाली, मग? संतापून येतोय. ती म्हणाली, पुढे? म्हणाला, माझी अशी इच्छा आहे की लक्ष्मणाचं स्वागत किष्किंधेच्या वतीनं माझ्याऐवजी तूच करावंस. ती म्हणाली, का बरं? तो म्हणाला, याचं कारण तो इतका संतापलेला आहे, त्याला भान राहणार नाही. कदाचित आल्या आल्या तो माझा शिरच्छेद केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. ती म्हणाली, तुमच्यासारख्या जवळच्या मित्राचा सुद्धा शिरच्छेद करण्या इतकं भान ज्याचं हरपलेलं आहे
त्या लक्ष्मणाकडून जसा तुम्हाला धोका आहे तसं मला नाही. तिला वाटलं याचं बरं आहे. तिला वाटलं हे बरं आहे की मी त्याची दुसरी बायको असल्यामुळे लक्ष्मणाच्या रागाला बळी पडली तरी नुकसान होत नाही, रुमा आहेच. तेव्हा तिने त्याला विचारलं की जी भीती तुम्हाला लक्ष्मणापासून आहे ती मला नाही आहे. तेव्हा सुग्रीवानी दिलेलं उत्तर आहे त्या अवस्थेतल्या लक्ष्मणाबद्दल. सुग्रीव म्हणाला, तारे तुला भीती नाही याचं कारण त्वद्दर्शने विशुद्धात्मा नस कोपम करिष्यती. तुला पाहिल्यानंतर तो पवित्र अंतःकरणाचा लक्ष्मण रागावणार नाही याचं कारण नाही स्त्रीषु महात्मानः क्वचित कुर्वन्ति दारुणम. महात्मे लोक स्त्रियांच्या बाबतीत आपल्या हातून कुठलंही भीषण कृत्य होऊ नये याची नेहमी दक्षता घेत असतात. त्या संतप्त आणि बेभान अवस्थेतल्या लक्ष्मणाबद्दल सुग्रीवानी जो विश्वास व्यक्त केला, त्याही अवस्थेतल्या लक्ष्मणाला जे प्रमाणपत्र दिलं त्याचं प्रत्यंतर लगेच आलं. लक्ष्मणाने राजप्रासादामध्ये प्रवेश केला. कुणीही समोर येण्याची गरज पडली नाही. आजूबाजूच्या दालनांमधून स्त्रियांच्या पैंजणांचे झणत्कार त्याच्या कानावर पडलेत, कंकणांचे किणत्कार त्याच्या कानावर पडलेत आणि त्याचा राग ओसरला. त्यानंतर जेव्हा तारा मध्यमस्त अवस्थेत आणि वस्त्रावृत अशा रूपाने लक्ष्मणाच्या स्वागताकरता पुढे आली, त्यामुळे लक्ष्मणाने एकदम पाठ वळवली, तिच्याकडे दुर्लक्षच केलं. त्यानंतर जेव्हा सुग्रीव भेटायला आला लक्ष्मणाला, तेव्हा लक्ष्मण इतका बदलून गेला होता की जणू अपराध लक्ष्मणाच्या हातून घडलेला आहे आणि त्याला क्षमा करायची की नाही याचा निर्णय सुग्रीवानी घ्यायचा आहे. लक्ष्मणाच्या चारित्र्याचं दुसरं प्रसिद्ध उदाहरण, ते अतिशय प्रसिद्ध आहे. जेव्हा सुग्रीवाच्या सैनिकांच्या शोध पथकाला स्त्रीचे अलंकार सापडलेत, ते वन्य स्त्रीचे नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं, ते वानर स्त्रीचे नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं, कदाचित नागर स्त्रीचे असतील, कदाचित सीतामाईचे असतील, या कल्पनांनी त्यांनी ते अलंकार गोळा केलेत आणि ती परसुंडी रामचंद्रासमोर ठेवली. आपल्या सीतेचे अलंकार सापडलेत आपल्याला या कल्पनेनेच रामचंद्राचे डोळे डबडबून आलेत. त्यांनी परचुंडी तशीच लक्ष्मणापुढे सरकवली. विचारलं, बघ रे तुझ्या बहिणींचे आहेत काय? लक्ष्मणाने एक एक अलंकार घेतला, असा उचलला, बघितला आणि बाजूला ठेवला. त्याच्या हातात पहिल्यांदा केयूर पडली. तो म्हणाला, केयूरे नैव जानामी, कुणाची आहेत कल्पना नाही. कुंडल पडलीत, म्हणाला नाहम जानामी कुंडले, कुंडल कुणाची आहेत ती कल्पना नाही. एक एक अलंकार बाजूला ठेवता ठेवता त्याच्या हातामध्ये त्यानंतर पैंजणं पडलीत. पैंजणं पडल्याबरोबर तो आनंदाने बोलला, दादा नक्कीच सीतामाईंचे अलंकार आहेत. कशावरून रे? तो म्हणाला, नूपुरे त्वेव जानामी नित्यम पादाभिवंदनात, त्यांच्या नित्य दर्शनाकरता मी रोज जात असे. त्यावेळेला त्यांच्या चरणकमलांना वेष्टून असणारी ही जी पैंजणं आहेत ती माझ्या ओळखीची आहेत, तेव्हा हे अलंकार नक्कीच सीताबहिणींचे आहेत. ज्या स्त्रीला लक्ष्मणाने मातृप्राय मानलेलं होतं, अशा मातृप्राय पवित्र वहिनींच्या सुद्धा उत्तमांगाकडे त्याचं लक्ष गेलं नाही, याचा निदर्शक म्हणून हे उदाहरण नेहमी सांगितलं जातं. लक्ष्मणाच्या धगधगीत चारित्र्याचा आणि निर्दय अंतःकरणाचा तिसरा पुरावा रामायणाच्या उत्तरकांडामध्ये, ज्या वेळेला लक्ष्मणावर रामचंद्रांनी सीतेच्या परित्यागाची जबाबदारी सोपवली. लक्ष्मणाने प्रतिवाद केला. कोणत्याही बेजबाबदार आणि सैल माणसाच्या उद्गारावरून सीतामाईंवर अन्याय करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, असा प्रतिवाद केला. तेव्हा रामचंद्रांनी सांगितलं की प्रजेच्या आक्षेपाला कारणीभूत झालेली स्त्री प्रजेला पुत्रप्राय मानणाऱ्या इक्ष्वाकू कुलाच्या राजसिंहासनावर अयोध्येची राणी म्हणून बसू शकत नाही आणि त्यामुळे सीतेचा परित्याग करणं भाग आहे. लक्ष्मणाला रामचंद्रांनी सांगितलं, तुझ्या भावाची आज्ञा नाही आहे, राजाज्ञा आहे, तिचं उल्लंघन तुला करता येणार नाही. आणि लक्ष्मणाने सीतेला नेऊन सोडलं अरण्यामध्ये. नेताना सीता सहज प्रश्न विचारत होती, त्याने एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. गंगा नदी आडवी आली, तिथे त्याने रथ थांबवला. तो खाली उतरला, गंगेच्या काठावर गेला आणि तिच्या वाहत्या प्रवाहाकडे पाहत लक्ष्मण एखाद्या अजाण लेकरासारखा धाय मोकलून रडायला लागला. सीतेने पाहिलं, हसली, खाली उतरली, लक्ष्मणाजवळ गेली, म्हणाली, भाऊजी तुमच्या भावाचा एवढासा सुद्धा विरह तुम्हाला सहन झाला नाही, एकदम रडायला लागलात. ती म्हणाली, तुमचे तर ते भाऊ होते, माझे तर पती आहेत, मला किती दुःख झालं असेल याची आपण कल्पना करा. पण तुम्हाला काय वाटतं की आपण इथे कायमचं राहणार आहोत? अजिबात नाही.
आपण तिथे आजची रात्र झोपू. उद्या सकाळी मी आंघोळ करते, ऋषींची पूजा करते, ऋषीपत्न्यांना आहेर देते, माझ्या होणाऱ्या अर्भकांसाठी त्या साऱ्यांचे आशीर्वाद घेते आणि तुमच्याबरोबर परतते. लक्ष्मण काही बोलला नाही. त्यानं नावेमध्ये बसवलं, परतीराला पोचवलं आणि म्हणाला, वहिनी, इथपर्यंत तुम्हाला आणून पोचवण्याची मला आज्ञा झालेली आहे. याच्याजवळच वाल्मिकीचा आश्रम आहे, तुम्ही तिथे आश्रय घेऊ शकाल. तिला कळेना हा असं का बोलतो आहे ते. ते म्हणाले, तुम्ही असं का बोलतात, मला परत नाही यायचं तुमच्याबरोबर. तो म्हणाला, मला इथे सोडण्याची आज्ञा मला झालेली आहे, तुम्हाला परत आणण्याची आज्ञा झालेली नाही आहे. तेव्हा ती म्हणाली, अहो सोडण्याची आज्ञा झाली याचाच अर्थ तुम्हाला परतसुद्धा आणण्याची जबाबदारी पत्करावी लागेल. लक्ष्मण म्हणाला, नाही, मला ते शक्य होणार नाही. सीतेला शेवटी मनाचा हिया करून रामचंद्राचा तो निश्चय लक्ष्मणाने कळवला. त्यावेळेला सीतेला अत्यंत दुःख झालं, मूर्छित पडली, गडबडा लोळायला लागली, मोठमोठ्याने आक्रोश करायला लागली. तिचा एकच मुद्दा होता अत्यंत महत्त्वाचा, की असा कोणता अपराध माझ्या हातून घडला की ज्यामुळे तुमच्या भावाने माझा त्याग करावा, आणि त्यापेक्षा असा कोणता अपराध आहे की ज्यामुळे त्यांनी मला विश्वासात घेऊन सांगू नये. कुठल्या एका कामासाठी, कुठल्या एका कारणासाठी जर मी अडथळा लावून बसले असते, त्यांनी मला विश्वासात घेऊन प्रेमाने सांगितलं असतं, तर मी आपणहून त्यांच्या मार्गातून बाजूला झाले असते. हा अविश्वास त्यांनी माझ्यावर का दाखवावा. सीतेला दुःख झालं. रामचंद्राला देण्यासाठी लक्ष्मणाने तिला निरोप विचारला. सीतेने दिला. लक्ष्मणाने तिचा निरोप घेतला आणि नमस्कार करून लक्ष्मण जाऊ लागला. तेव्हा सीतेने जात्या लक्ष्मणाला हाक मारली आणि एकच विनंती केली, मला सांगा या विनंतीमध्ये काय गैर आहे. सीता असं म्हणाली, भाऊजी जातात तुम्ही, फक्त एकदाच माझ्याकडे वळून पहा, मला निहाळून घ्या, मला निरखून पहा. निरीक्षमाद्य गच्छस्त्वम ऋतुकाला ती वर्तिनी. माझे दिवस पूर्ण भरलेले आहेत. तुमच्या वंशाचा अंश मी माझ्या पोटामध्ये वाढवलेला आहे. तुमच्या राज्याचा वारस मी आतापर्यंत माझ्या पोटामध्ये जपलेला आहे. अशा कठोर गर्भावस्थेमध्ये आपल्या मातृप्राय वहिनींना क्रूर क्रव्यादांनी आणि हिंस्र श्वापदांनी गजबजलेल्या या अरण्यामध्ये तुम्ही एकाकी सोडून जात आहात. एकदा माझ्याकडे डोळे भरून पहा. काय गैर होतं त्या बाईच्या, त्या काकुलतीच्या विनंतीमध्ये. पण लक्ष्मणाने काय उत्तर द्यावं. लक्ष्मण म्हणाला, वहिनी काय म्हणालात, तुम्हाला एकदा निरखून पहा, न्याहाळून पहा, डोळे भरून पहा. लक्ष्मण म्हणाला, वहिनी कसं शक्य आहे, अहो दृष्टपूर्वम न ते रूपम पादव दृष्टौ तवा नघे. आजपर्यंत मी तुमचं कधी रूप पाहिलं नाही, फक्त पाय तेवढे पाहिलेत. कथम अद्यही पश्यामी रामेण रहितावने. रामचंद्राच्या उपस्थितीमध्ये जे धैर्य मला झालं नाही, रामचंद्राच्या अनुपस्थितीत ते मला होईल असं तुम्हाला वाटलं तरी कसं वहिनी, मला माफ करा. मागे वळून न पाहता धगधगीत चारित्र्याचा आणि निर्दय अंतःकरणाचा कर्तव्य कठोर लक्ष्मण तिथून निघून गेला. चारित्र्य हे लक्ष्मणाच्या विभूतिमत्वाचं अत्यंत तेजस्वी असं वैशिष्ट्य होतं. आणि त्यानंतर लक्ष्मणाच्या विभूतिमत्वाचं मौल्यभूत अशा रीतीचं जर वैशिष्ट्य कोणतं असेल, त्यांनी केलेलं रामचंद्रावरचं प्रेम. त्याने केलेलं रामचंद्रावरचं प्रेम, इतकं प्रेम कोणत्याही भावाने आपल्या भावावर केलं नसेल, इतकं प्रेम कोणत्याही भावाने आपल्या भावावर करू नये, इतकं प्रेम लक्ष्मणाने रामचंद्रावर केलं. इतकं प्रेम लक्ष्मणाने रामचंद्रावर केलं. रामचंद्राकरता त्यांनी उर्मिलेचा त्याग केला, रामचंद्राकरता त्यांनी सुमित्रेचा त्याग केला, रामचंद्राकरता त्यांनी आपल्या बापाचा त्याग केला, आपल्या अयोध्येचा त्याग केला आणि रामचंद्राच्या मागोमाग तो निघून गेला. रामचंद्राच्या मागोमाग तो निघून गेला. मित्रांनो, आश्चर्य वाटेल, अरण्यापर्यंत पोचवायला आलेला सुमंत्र जेव्हा परतायला लागला आणि परतताना वाटेवरच्या लक्ष्मणाला त्याने विचारलं की महाराजांना काही निरोप, तेव्हा लक्ष्मण ताडकन म्हणाला, आहे तर. लक्ष्मण म्हणाला, अयोध्येच्या राजाला माझा निरोप सांगा. म्हणाला, सांगा की आजपासून तुमचा बापपणा मी झुगारून दिलेला आहे. अद्य प्रभृती महाराज पितृत्वम नोपलक्ष्ये भ्राता भरताच बंधुश्च पिताच मम राघव. आजपासून तुमचा बापपणा मी झुगारून दिलेला आहे. आजपासून माझा बाप रामचंद्र, आजपासून माझी आई रामचंद्र, आजपासून माझा भाऊ रामचंद्र, आजपासून माझा स्वामी रामचंद्र, रामचंद्राखेरीज अन्य कुठलंही नातं मी आजपासून मानत नाही. इतकं प्रेम रामचंद्रावर लक्ष्मणाने केलं. भरताचं रामचंद्रावर प्रेम होतं, रामचंद्राचं भरतावर प्रेम होतं,
आणि या भरतावरचं प्रेम रामचंद्राचं लक्ष्मणाला माहीत होतं. त्या भरताबद्दल लक्ष्मणाने संशय घेतला. ज्यावेळेला भरत भेटायला आला रामचंद्राला आणि अयोध्येच्या सिंहासनाचा स्वीकार करण्याची आग्रह करण्यासाठी आला, त्यावेळेला रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, आवाज कसा येतो बघ. कसला आहे? लक्ष्मण शाल वृक्षावर चढला. उंच चढून त्यांनी पाहिलं, समोरून एक घोळका येत होता. धुरोला खाली बसल्यावर तो घोळका त्याला दिसला. त्या घोळक्याच्या अग्रभागी एक रथ होता. रथावर एक पताका फडफडत होती आणि त्या पताकेवर अरे रघुकुलाचं राजचिन्ह होतं. एकदम त्याच्या मनामध्ये चर्र झालं. सरसर खाली उतरला. रामचंद्रासमोर गेला. धापा टाकीत रामचंद्राला संतापाने फणफणत लक्ष्मण म्हणायला लागला, दादा, भरत येतोय. तेव्हा रामचंद्र म्हणाले, भरत येतोय ही अत्यंत आनंदाची बातमी, तू इतक्या रागाने का सांगतोयस? तो म्हणाला, याचं कारण भरत एकटा नाही आहे, अयोध्येचं सगळं सैन्य भरताजवळ आहे. तो म्हणला, मग फारच चांगलं. रामचंद्र म्हणाले, सगळ्यांची भेट होईल. त्यांची कीव करीत लक्ष्मण म्हणाला, दादा, तुमची आठवण आल्यामुळे आणि तुमच्या भेटीच्या ओढीने भरत हा वनवासामध्ये आलेला आहे असं तुम्हाला वाटतं काय? रामचंद्र म्हणाले, मग तुला काय वाटतं? लक्ष्मण म्हणाला, जर तसं यायचं असतं तर भरताला आपल्याबरोबर सैन्य आणण्याची आवश्यकता नव्हती. सैन्य आणले याचं कारण भरताच्या मनामध्ये कपट आहे. रामचंद्राने विचारलं, कोणतं? लक्ष्मण म्हणाला, भरताला हे कळलं आहे की तुम्ही 14 वर्षाच्या वनवासात आहात, तोपर्यंत आपल्याला अयोध्येचं राज्य करता येईल. 14 वर्षानंतर तुम्ही परताल आणि आपल्या बाहुबलाच्या भरोशावर अयोध्येचं राज्य भरताकडून हिसकावून घ्याल. ती शक्यता उरू नये म्हणून अरण्यात परस्पर तुमचा निपात करण्याच्या दुष्ट उद्देशाने भरत सैन्य घेऊन आलेला आहे. रामचंद्राने त्याचा तो संताप पाहिला, आवेश पाहिला आणि रामचंद्र त्याची कीव करत म्हणाले, अरे तुला असं वाटतं माझा भरत राज्य लोभाने माझा अरण्यामध्ये निपात करण्याचा दुष्ट हेतू बाळगून इथे येतो असं तुला वाटतं? माझ्यापेक्षा माझ्या भरताचं राज्यावर अधिक प्रेम आहे असं तुला वाटतं? वाटत असेल तर लक्ष्मणा येऊ द्या भरताला. सर्वांसमक्ष मी त्याला सांगतो की तुला मिळालेलं राज्य लक्ष्मणांना अर्पण कर. माझा भरत ते राज्य तुझ्या पदरात टाकतो की नाही बघ. त्या भरताचा निपात करण्याच्या गोष्टी करतोस तू लक्ष्मणा. अयोध्येच्या सैन्याचा फडशा पाडण्याच्या गोष्टी करतोस लक्ष्मणा. भरत कोण आहे? आपला लहान भाऊ आहे. अयोध्येच्या सैन्यामध्ये कोण आहेत? आपले प्रजाजन आहेत. इक्ष्वाकू कुलाच्या राजांचं प्रजाजनांशी नातं काय असतं? पुत्रांसारखं असतं. आपल्या मुलांना आपल्या हाताने मारण्याची कल्पना तुझ्या डोक्यामध्ये आली तरी कशा लक्ष्मण? लक्ष्मणा तू सावध हो, भानावर आहेस का? रामचंद्राने कानउघाडणी केली. लक्ष्मण खाली मान घालू लागला. त्याच्या डोळ्यातून आसवं गळायला लागली. मग रामचंद्राने त्याला थोपटलं आणि विचारलं, आता सांग, कोण येतोय मला भेटायला? अरण्यामध्ये परस्पर माझा निपात करण्याच्या उद्देशाने माझा शत्रू येतोय. लक्ष्मण म्हणाला, दादा मला माफ करा. मी असं मानतो की त्वाम म्हणणे द्रष्टुमायातः पिता दशरथ स्वयं. तात दशरथांना तुमची आठवण अनावर झाली आणि भरताच्या रूपाने तेच आपल्या पुत्राच्या भेटीसाठी आलेले आहेत. इतकं परिवर्तन लक्ष्मणामध्ये झालं. पण त्या भरताबद्दल सुद्धा लक्ष्मणाने संशय बाळगलेला होता. बापाबद्दल सुद्धा राग व्यक्त केलेला होता. इतकं प्रेम रामचंद्रावर लक्ष्मणाने केलं होतं हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. लक्ष्मण रामचंद्राचा कोण होता यापेक्षा रामचंद्राचं लक्ष्मणाच्या आयुष्यातलं स्थान काय होतं ते स्थान त्याच्या आईने सुद्धा त्याला सुचवलेलं होतं. ज्यावेळेला सुमित्रेच्या भेटीला तो गेला अरण्यात जाण्यापूर्वी तिची परवानगी घेण्यासाठी, तिचा आशीर्वाद मागण्यासाठी. काय महामनस्क माता होती तुम्हाला सांगतो. मातेने सुमित्रेने लक्ष्मणाला अरण्यामध्ये जाण्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. तिने त्याला परवानगी दिली कारण तिला माहीत होतं की रामचंद्र वनवासात जात आहेत. लक्ष्मण एकटा राजप्रासादामध्ये राहणं शक्य नाही, तो जाणारच वनवासात. तिला त्या दोघांचं प्रेम माहीत होतं. त्या बाईने त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. मोठ्या अंतःकरणाने परवानगी दिली, पण म्हणाली, लक्ष्मणा अरण्यात जाशील तिथे तुला माझी आठवण येईल, तात दशरथांची आठवण येईल, तुझ्या लाडक्या अयोध्येची आठवण येईल. काय करशील हा प्रश्न विचारून ती थांबली नाही. तिने त्याचं उत्तरही देऊन टाकलं. म्हणाली, लक्ष्मणा लक्षात ठेवा, आजपासून रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजाम अयोध्याम अटवीम विद्धी गच्छतात यथा सुखम. जा बेटा, खुशाल जा, माझे तुला आशीर्वाद आहेत. पण एकच लक्षात ठेव, आजपासून रामाला दशरथाच्या ठिकाणी मान.
आजपासून सीतेलाच सुमित्रेच्या ठिकाणी मान, आजपासून अरण्यालाच अयोध्येच्या ठिकाणी मान, आणि जा बेटा खुशाल, तुला काही कमी पडणार नाही. आईने सांगितलं, आजपासून राम हा तुझा बाप, आजपासून सीता ही तुझी आई, आजपासून अरण्य हेच तुझी अयोध्या. हे नातं मित्रांनो 14 वर्षाच्या वनवासामध्ये लक्ष्मणाने काटेकोरपणाने पाळलं. हे मी सांगत नाही, महर्षी वाल्मिकी सांगत नाहीत, खुद्द सीता सांगते. सुंदरकांडामध्ये हनुमंतासारख्या एका त्रस्त अनोळखी पुरुषाजवळ बोलताना खुद्द सीता सांगते, आपला इलाजच नाही. सीता म्हणाली होती, पितृवत वर्तते रामे मातृवन मा समाचार. लक्ष्मणाचं रामचंद्राशी वर्तन कसं आहे? बापासारखं आहे, आणि माझ्याशी कसं आहे? आईसारखं आहे. सीता ही त्याची आई होती आणि रामचंद्र हा त्याचा पिता होता, अशी कबुली खुद्द सीताच देते. इतकं प्रेम लक्ष्मणाने रामचंद्रावर केलेलं होतं. मी असं म्हणेन, अलीकडचा शब्द वापरायचा झाला तर रामचंद्रावरचं प्रेम आणि रामचंद्राबद्दलची निष्ठा हे लक्ष्मणाचं जीवनमूल्य होतं. जीवनमूल्य हा शब्द आपण वापरून वापरून गुळगुळीत करून टाकलेला आहे. पण त्या शब्दाचा पहिला वापर जेव्हा जगामध्ये झाला असेल, संपूर्ण जीवन ओवाळून टाकण्याची सिद्धता, ज्याच्यासाठी असं आयुष्यामध्ये बाळगलेलं मूल्य म्हणजे जीवनमूल्य. लक्ष्मणाच्या आयुष्यामध्ये रामचंद्राबद्दलची निष्ठा हे ते मूल्य होतं. आणि त्यासाठी त्यांनी सगळ्यांचा विरोध आणि अप्रियता पत्करून रामचंद्राचं अनुसरण केलं शेवटपर्यंत. इतकं प्रेम रामचंद्रावर लक्ष्मणाने केलं. मित्रांनो, रामचंद्रावर लक्ष्मणाने प्रेम केलं एवढं बोलणं हे पुरेसं होणार नाही. मला आपल्याला सांगू द्या, लक्ष्मण इतका भाग्यवान आहे की रामचंद्राने सुद्धा लक्ष्मणावर अतिशय प्रेम केलं. रामचंद्राला अनेक नाती होती, आई होती, वडील होते, बायको होती, भाऊ होते, पण लक्ष्मणा इतकं प्रेम रामचंद्राने कुणावरही केलं नाही. वाल्मिकीने 2 उपमा दिल्या आहेत. रामस्य दक्षिणो बाहू. लक्ष्मण कसा होता? रामचंद्राचा उजवा हात होता. उजवा हात ही प्रतिमा जगातल्या पहिल्या महाकवीने प्रथम वापरली असेल, त्यावेळेला तिच्या अर्थाची जी उत्कटता असेल ती डोळ्यासमोर उभी करण्याचा प्रयत्न करा. उजवा हात माझ्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. मला बोटातून अंगठी काढून ठेवता येते, हातातून घड्याळ काढून ठेवता येतं, काम संपल्यानंतर उजवा हात नाही काढून ठेवता येत. माझ्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही मला मारायला आलात, न सांगता, पूर्वसूचना न देता उजवा हात माझं रक्षण करायला पुढे होतो आणि तुमच्यापासून माझा बचाव करतो. हे झालं जागेपणी. झोपेमध्ये माझ्या गालांवर डास बसलेला असला, उजवा हात हा नाही विचार करीत की गालांवर आहे, आपल्यापर्यंत पोचायला अजून उशीर आहे. हाही विचार करत नाही की मालक तर झोपलाय. उजवा हात मालक जागा असो की झोपला असो, आपली जबाबदारी पार पाडल्याशिवाय राहत नाही. तो माझ्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. उजवा हात शरीरातून काढून टाकला तर शरीर अपंग झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे, लक्ष्मणाला रामचंद्राच्या आयुष्यातून वजा केलं, रामचंद्राचं आयुष्य अपंग झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या ठिकाणी महाकवीने म्हटलंय, राघवो भ्रातरम दृष्ट्वा प्रियम प्राणम बहिश्चरम. कसा लक्ष्मण? बाहेर वावरणारा जणू प्राणच. प्राणांचं शरीराशी जे नातं असतं ते लक्ष्मणाचं रामचंद्राशी होतं असं महाकवीला म्हणायचं आहे. शरीर कितीही चांगलं असलं, जर प्राण नसले तर त्याला काही उपयोग नाही. राम कितीही चांगला असला, लक्ष्मण नसला तर त्याचा काही उपयोग नाही. महाकवीला असं म्हणायचं आहे की रामचंद्राच्या आयुष्यातला प्राण म्हणजे लक्ष्मण, रामचंद्राच्या आयुष्यातला राम म्हणजे लक्ष्मण. इतकं प्रेम रामचंद्राने सुद्धा लक्ष्मणावर केलं. या दोघांना परस्परांपासून भिन्न करताच येत नाही. राम आणि लक्ष्मण यांचे संबंध शब्द आणि अर्थासारखे आहेत. अर्थ शब्दाशिवाय राहू शकत नाही आणि शब्दाला अर्थाशिवाय प्रतिष्ठा नाही. राम आणि लक्ष्मण यांचे संबंध पुष्प आणि सुगंधासारखे आहेत. सुगंधाला पुष्पाशिवाय आश्रय नाही आणि पुष्पाला सुगंधाशिवाय किंमत नाही, निर्माल्य आहे. राम आणि लक्ष्मण यांचे संबंध परस्परांपासून विभाजन करता येण्यासारखे नाहीत. रामचंद्राच्या बाबतीत त्याचा पुरावा युद्धकांडामध्ये आला. ज्यावेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली, लक्ष्मण निश्चय ठेवून पडला, लक्ष्मण गतप्राण झाला आहे शंकेने रामचंद्र व्याकुळ झालेत आणि शस्त्र त्याग करून धावत धावत लक्ष्मणाजवळ आलेत. लक्ष्मणाचा निश्चेष्ट देह त्याने उचलला, आपल्या मांडीवर ठेवला आणि त्याच्यावरून प्रेमभराने हात फिरवीत रामचंद्राने मित्रांनो शोक केला. त्या शोकाने युद्धकांडातल्या सर्गातले ते सगळे श्लोक चिंब भिजलेले आहेत. रामचंद्र म्हणाले, जर लक्ष्मण गतप्राण झाला असेल तर काय करायचं युद्ध, काय करायचं युद्धातला विजय,
काय करायचं आयुष्य, काय करायची सीता. किन्नु मे सीतया कार्यम किं कार्यम जीवितेन वा शयानम योद्ध पश्यामी भ्रातरम युधी निर्जितम. काय करायचं आयुष्य, काय करायचं युद्ध, काय करायचा विजय, काय करायची सीता, मला काहीही नको आहे. रामचंद्र म्हणाले, जिला आपण अयोनी संभवा देवता मानता तिच्याबद्दल तिचा नवरा म्हणतो, शक्या सीता समानारी मरते लोके विचिन्वता. धुंडालाच गेलं तर मृत्यू लोकामध्ये सीतेसारखी बायको मिळून जाईल. पण न लक्ष्मण समो भ्राता सचिव सांपराहिका. पण लक्ष्मणासारखा भाऊ मिळायचा नाही. म्हणून रामचंद्र म्हणालेत, परित्यक्षाम्यहम प्राणान वानराणांनु पश्यताम यदि पंचत्वम आपन्नः सुमित्रानंदवर्धना. जर सुमित्रेच्या आयुष्यामध्ये आनंद उत्पन्न करणारा माझा लाडका लक्ष्मण गतप्राण झाला असेल तर मला जगायचं नाही. सर्व वानर सैन्याच्या समक्ष मी स्वतः आत्मत्याग करीन, प्राणत्याग करीन. आपला प्राणांपेक्षाही प्रिय असणाऱ्या लक्ष्मणावर प्रेम रामचंद्राने केलं. त्याची परीक्षा युद्धकांडामध्ये लक्ष्मणाच्या शक्ती लागली त्यावेळेला दिली गेली. आणि लक्ष्मणाने रामचंद्रावर जे प्रेम केलं त्याची परीक्षा उत्तरकांडामध्ये दिली गेली. उत्तरकांडामध्ये रामचंद्र सिंहासनावर बसलेत आणि राज्य चालवित असताना एक दिवस कालशक्ती दशरथाचा निरोप घेऊन रामचंद्राकडे आली. रामचंद्राने त्यांनी सांगितलं, मला तुझ्याशी रहस्य वार्ता करायची आहे. त्या ठिकाणी तिसरं कोणीही येता कामा नये. रामचंद्र त्यांना आपल्या रहस्य दालनामध्ये घेऊन गेलेत आणि सगळ्या जगात ज्याच्यावर अधिक विश्वास त्या लक्ष्मणाला त्यांनी द्वारावर उभं केलं आणि सांगितलं की या ठिकाणी तिसरा कोणीही प्रवेश करता कामा नये. जर कोणी प्रवेश केला तर तात्काळ त्याचा शिरच्छेद करण्याचं आश्वासन मी यांना दिलेलं आहे. लक्ष्मणाने मान्य केलं, दारावर उभा राहिला. कालशक्ती आणि रामचंद्र आतमध्ये गेलेत. लक्ष्मण दारावर उभा राहिला आणि प्रत्यक्ष नियती, प्रत्यक्ष प्रारब्ध दुर्वास ऋषीच्या रूपाने त्या ठिकाणी येऊन उपस्थित झालं. दुर्वास म्हणजे तुम्हाला माहीत आहे मूर्तिमंत ज्वाला. क्रोधाला मनुष्य रूप घ्यावंसं वाटलं आणि त्याचा दुर्वास झाला. लक्ष्मणाने त्यांचं स्वागत केलं, प्रणामपूर्वक त्याचं पूजन केलं. दुर्वासाने विचारलं, अयोध्येचा राजा कुठे आहे? लक्ष्मण म्हणाला, अत्यंत महत्त्वाच्या कामामध्ये ते गुंतलेले आहेत. काम आटोपल्याबरोबर क्षमायाचनापूर्वक ते आपलं पूजन करतील आणि आपलं स्वागत करतील असं मी आपल्याला आश्वासन देतो. दुर्वास म्हणाले, मी उपवास केलेला आहे, त्याचं पारणं मला फेडायचं आहे आणि त्यासाठी अयोध्येचा राजा मला आत्ताच्या आत्ता इथे पाहिजे. माझ्यासारखा ऋषी येतो आणि राजा त्याच्या स्वागताला उपस्थित नाही, यासारखं उपमर्द नाही. लक्ष्मणाने परत परत क्षमा मागितली. दुर्वास तयार झाले नाहीत. कमंडलूतलं पाणी हाती घ्यायला सिद्ध झाले तर म्हणालेत, अयोध्येचा राजा जर आत्ता या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर मी शापाने संपूर्ण अयोध्येचं साम्राज्य भस्मसात करून टाकतो. तेव्हा लक्ष्मणासमोर धर्मसंकट उभं राहिलं. काय करावं? आतमध्ये जावं तर वचनभंग होतो, न जावं तर संपूर्ण अयोध्येचं साम्राज्य भस्मसात होण्याची पाळी आलेली आहे. काय करावं? कर्तव्य आणि अकर्तव्य, धर्म आणि अधर्म या दोघांचं एक प्रचंड असं वादळ त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं. काय करावं? शेवटी एका निर्णयावर तो स्थिर झाला. म्हणाला, अयोध्येचं साम्राज्य भस्मसात होण्यापेक्षा मी जर आतमध्ये सांगायला गेलो दुर्वास महामुनींच्या आगमनाची वार्ता, जास्तीत जास्त काय होईल? वचनभंगाचं प्रायश्चित्त म्हणून रामचंद्र माझा ताबडतोब शिरच्छेद करतील. चालेल. लक्ष्मण म्हणाला, एकस्य मरणम मेस्तु मा भूत सर्व विनाशनम. संपूर्ण अयोध्येचा सर्वनाश होण्यापेक्षा माझ्या एकट्याचा मृत्यू झालेला परवडला. म्हणून जीवाचा धडा केला, रामचंद्राचं स्मरण केलं आणि लक्ष्मणाने आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर रामचंद्राने खदिरांगारासारखे डोळे करून त्याच्याकडे पाहिलं. पुढे काय झालं ते फारसं महत्त्वाचं नाही, त्याच्या पुढे काय झालं ते अधिक महत्त्वाचं आहे. लक्ष्मणाच्या हातून वचनभंगाचं अपराध घडलेला होता आणि त्याचं प्रायश्चित्त शिरच्छेदाच्या रूपाने तात्काळ त्याला दिलं जाणं आवश्यक होतं. रामचंद्र धर्मासनावर बसलेले धर्म निर्णय करण्याकरता आणि अपराधी म्हणून लक्ष्मण समोर उभा आहे, हात जोडून खाली मान घालून नजर रामचंद्राच्या चरणकमलांवर स्थिर करून रामचंद्र लक्ष्मणाकडे पाहत राहिलेत. त्यांना एकदम निर्णय घेता येईना, शिरच्छेदाचा निर्णय अंमलात आणण्याची हिंमत होईना. पाहता पाहता लक्ष्मणाबद्दल लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणींचा आभार रामचंद्राच्या मनामध्ये ओथंबून आलं. तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी आठवल्यात की या माणसाने काही कारण नसताना आपल्यासाठी हाल सहन केलेत, सगळी संकटांची अभ्र आपल्या अंगावर झेललीत आपल्याला सुरक्षित ठेवण्याकरता. इतकं प्रेम आपल्यावर केलं, आपल्या मागोमाग सर्वांचा परित्याग करून हा अरण्यामध्ये आला, आपल्या परोपरीने त्यांनी संरक्षण केलं. याचा शिरच्छेद करायचा
आपल्या हातून शक्य नाही. लक्ष्मणाने रामचंद्राची अवस्था ओळखली, मान वर केली, रामचंद्रांकडे पाहिला आणि म्हणाले, दादा, माझी तुम्हाला प्रार्थना आहे, माझ्या मोहामध्ये पडू नका. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे याची मला जाण आहे, त्याबद्दल मी धन्यता मानतो. पण आज प्रश्न त्याचा नाही, धर्मनिर्णयाचा प्रश्न आहे. धर्म आणि प्रेम याच्यामधला निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तेव्हा विकारांच्या, मोहाच्या, भावनेच्या आहारी जाऊन आपण कृपा करून आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नका. आपण तात्काळ माझा शिरच्छेद करा. शिरच्छेद करण्याचं जे वचन आहे ते पालन करा. दादा, तुमच्या हातून मृत्यू येण्यासारखा माझ्या आयुष्यात दुसरा भाग्ययोग कोणता? मी तर अत्यंत आतुरतेने त्याची वाट पाहतोय. आपण माझ्या मोहात फसू नका आणि धर्मच्युत होऊ नका, अशी माझी आपल्याला विनंती आहे. लक्ष्मणाने पुन्हा खाली मान घातली, हात जोडलेत आणि रामचंद्राच्या हातून शिरच्छेद होण्याची तो वाट पाहत राहिला. रामचंद्र हतबल झाले. त्यांना कळलं काय आपल्याच्यानं होणं शक्य नाही. त्यांनी कुलगुरू वसिष्ठांना बोलावणं पाठवलं. वसिष्ठ आलेत. त्यांनी ओळखलं रामचंद्राच्या हातून लक्ष्मणाचा शिरच्छेद होणं शक्य नाही. वसिष्ठ म्हणाले, रामा, काय हरकत नाही, पण धर्मशास्त्र असं सांगतं की त्याग हा वधासारखाच आहे. तू लक्ष्मणाचा त्याग करायला तयार होशील? रामचंद्र म्हणाले, हो. आणि रामचंद्राने लक्ष्मणाकडे पाहिलं आणि ते आपल्या अत्यंत प्रेमळ भावाकडे पाहत पाहत सद्गदित अंतःकरणाने रामचंद्र म्हणालेत, लक्ष्मणा, धर्माचं परिपालन करण्यासाठी आजपासून मी तुझा त्याग करीत आहे. धर्माचं परिपालन करण्यासाठी आजपासून मी तुझा त्याग करीत आहे. हे शब्द लक्ष्मणाने ऐकले मात्र पायांपासून तो डोक्यापर्यंत त्याच्या अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले. शेवटी काय घडलं होतं? रामचंद्राने लक्ष्मणाचा त्याग केला होता. आता सगळं आटोपलं होतं. लक्ष्मणाने फक्त रामचंद्राकडे एकदा डोळे भरून पाहिलं, त्यांना प्रणाम केला. लक्ष्मण खाली उतरला, राजप्रसादातून चालत गेला. मागे वळून पाहिलं नाही, कोणाशी बोलला नाही. राज रस्त्यावरून चालत गेला, चालत गेला, चालत गेला. तो अयोध्येची लोकमाता शरयू नदी धाड धाड प्रवाह आदळीत लक्ष्मणासमोर आडवी आली. तिथेच एकदम थबकला. एक वार शरयूच्या धडधडत्या प्रवाहाकडे पाहिलं, एक वार मागे वळून पाहिलं आणि अनंतामध्ये लोपून गेलेल्या आपल्या अडक्या लाडक्या अयोध्येकडे पाहिलं. बंधुप्रेमावर मात करून कठोरपणे अनुशासन करणाऱ्या त्या अयोध्येच्या राजाचं स्मरण केलं आणि लक्ष्मणाने आपला देह शरयू नदीच्या धडधडत्या प्रवाहामध्ये लोटून दिला. लक्ष्मण समाप्त झाला. मी म्हणालो होतो, रामचंद्र लक्ष्मणाच्या आयुष्यातून रामचंद्राला वजा करा, लक्ष्मण शिल्लक राहणार नाही. लक्ष्मण गतप्राण झाला त्याच क्षणी ज्या क्षणी रामचंद्राने त्याच्या त्यागाची घोषणा केली. शरयू नदीपर्यंत चालत आलं ते त्याचं कलेवर. लक्ष्मण समाप्त झाला. पण मी हेही म्हणालो होतो की लक्ष्मणाला राजा रामचंद्राच्या आयुष्यातून वजा करा, रामचंद्र शिल्लक राहणार नाहीत. आता मला आपल्याला हे सांगू द्या की लक्ष्मणाचा तो निर्धार रामायणाच्या उत्तरकांडाच्या 109व्या सर्गामध्ये प्रगट झालेला आहे. 110व्या सर्गामध्ये लक्ष्मणाचं आत्मसमर्पण आहे. आणि मित्रांनो, 111व्या सर्गामध्ये संपूर्ण वाल्मिकी रामायण समाप्त झालेलं आहे. जणू लक्ष्मणाच्या चिरवियोगानंतरच्या रामचंद्राच्या मनोवस्थेचं चित्रण करण्याचं धैर्य वाल्मिकीच्या प्रतिभेमध्ये उरलं नाही आणि त्याच ठिकाणी रामायणाची समाप्ती झाली. जणू लक्ष्मण मावळल्यानंतर रामचंद्राची अवस्था पाहून वाल्मिकीच्या प्रतिभेच्या डोळ्यामध्ये एक टपोरा अश्रुबिंदू आला आणि तोच वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या कांडातल्या शेवटच्या सर्गातला शेवटच्या श्लोकातला शेवटचा पूर्ण विराम ठरला. संपूर्ण वाल्मिकी रामायण समाप्त झालं. संपूर्ण रामायण समाप्त झालं. इतकं प्रेम मित्रांनो रामाने लक्ष्मणावर केलं, लक्ष्मणाने रामचंद्रावर केलं. मी तुम्हाला म्हणालो, जगातल्या कुठल्याही भावांनी परस्परांवर इतकं प्रेम केलं नाही. जगातल्या कुठल्याही भावांनी परस्परांवर इतकं प्रेम करू नये, इतकं प्रेम राम आणि लक्ष्मणाने परस्परांवर केलं. हे आपल्याला वाल्मिकीने दाखवलेलं आहे. लक्ष्मण हा रामचंद्रा इतकाच प्रभावी आणि प्रबंधव्यापी. अनेक महत्त्वाच्या गोष्टी रामचंद्राच्या हातून झाल्या नाहीत. कदाचित हिंमतही झाली नसेल, ती लक्ष्मणाच्या हातून त्यांनी केली.
केवळ अश्वाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी टाकली नाही, सीतेच्या परित्यागाचं धैर्य स्वतःमध्ये नसल्यामुळे रामचंद्रांनी त्या जबाबदारीवर लक्ष्मणाची नियुक्ती केली. शूर्पणखेच्या अवमानासारखं कृत्य, रामरावणाचं युद्ध जवळ ओढणारं, त्या कृत्याच्याही अग्रभागी लक्ष्मणाची नियुक्ती केली. तो लक्ष्मण रामचंद्रापेक्षा अधिक प्रभावी. पण आपल्याला लक्ष्मणाची आठवण राहत नाही. भगवान तुलसीदास म्हणाले होते, रघुकुल कीरत विमल पताका, दंड समान भयऊ जस जाका. उत्तुंग एखाद्या देवस्थानावर एखादी पताका लहरत असते, दुरून लोकांना दिसते. त्या देवस्थानाचं, त्या राजप्रसादाचं लौकिक ती जाहीर करत असते. दुरून लोक सांगत असतात की ते ठिकाण आहे. त्या पताकेला नमस्कार करतात. तुलसीदास म्हणतात, सगळं जग फडफडणाऱ्या पताकेला नमस्कार करतं, पण प्राणपणाने अंतराळामध्ये ती पताका फडफडत ठेवण्याचं काम जो दंड करतो, त्या दंडाकडे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं. पताकेला प्रणिपात मिळतात आणि दंडाची उपेक्षा होते. लक्ष्मण हा रामायणातला ध्वजदंड आहे. रामायणाच्या कीर्तीची पताका फडफडते. ती पताका प्राणपणाने फडकवण्याचं काम ज्याच्या विभूतिमत्वाने केलं त्याचं नाव लक्ष्मण. रामचंद्राचा जय जयकार होतो आणि लक्ष्मणाचं विस्मरण होतं. रामचंद्राचं पूजन होतं आणि लक्ष्मणाची आठवण सुद्धा होत नाही. लक्ष्मण झुला आणि रामटेक ही 2 ठिकाणं जर सोडली तर एकाही ठिकाणी लक्ष्मणाचं मंदिर नाही. मित्रांनो, संपूर्ण रामायण व्यापून उरलेला रामचंद्र इतकाच प्रभावी, क्वचित रामापेक्षा जास्ती प्रभावी ठरलेल्या लक्ष्मणाची गेली 6000 वर्ष ज्या भाविकतेने आणि रसिकतेने अक्षम्य उपेक्षा केली, तिला वाल्मिकीच्या प्रतिभेने उर्मिलेच्या दुःखाची उपेक्षा केल्याबद्दल वाल्मिकीला नाव ठेवण्याचा अधिकार कितपत उरतो, हा शेवटचा सवाल विचारून मी आपल्याला धन्यवाद देतो.